श्री स्वामी समर्थ. धनोत्रयोदशीच्या माझ्याकडून माझ्या सगळ्या बंधू भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. आज धनोत्रयोदशीचा दिवस, तर आमची सगळी कामं आटोपून झाली होती. पिहूला आणि आहोंना घरी करमतच नव्हतं, त्यामुळं आहोंनी सांगितलं की मग आता आपण बाहेर एखादा मूव्ही पाहून येऊया, कारण आम्हाला मूव्ही पाहायचाच होता. पिहूची एक्झाम असल्यामुळं आधी आहो एकटेच जाऊन पाहून आलेले. आमच्या दोघींना दाखवायचा होता आणि त्यांचा खूप आग्रह होता चला चला म्हणून. तर मग आज फायनली आम्ही निघालोत. तर जाताना ते पिवळी फुलं मला खूप छान वाटली, म्हणून त्यांचा व्ह्यू घेण्याचा मोह माझा काही आवरला नाही. तर तो थोडासा व्ह्यू घेतला आणि मग पहा, मस्त कांतारा मूव्ही पाहिली, छान वाटली. कारण धार्मिक लोकांना निश्चितच आवडेल, कारण असत्यावरती सत्याचा विजय हा नेहमीच होतो, किंवा धर्माचा विजय अधर्मावरती नेहमीच होतो. त्याच प्रकारचा हा मूव्ही होता. त्यामुळं मग मूव्ही वगैरे पाहणं झालं की मग थोडीशी मला खरेदी करायची होती. धन्वंतरीचा फोटो माझ्याकडे नव्हता. मग जे काही पूजेसाठी लागणारं होतं ते साहित्य आम्ही खरेदी केलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर छानपैकी पूजेची तयारी केली आणि जशी जमेल साधी सोपी पद्धतीने मग आम्ही धन्वंतरीचं पूजन करून घेतलं. आणि धन्वंतरी देवतेला आम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य द्या, आमच्यासोबत इतर सगळ्यांनाही चांगलं आरोग्य दे म्हणून आम्ही विनंती केली. आणि मग त्यासोबतच आज दीपदान करायचं होतं. प्रत्येक देवतेला आज दीपदान करायचं असतं. म्हणजे दीपदान म्हणजे काय, तर थोडक्यात अंधारावरती प्रकाशाचा म्हणजे विजय मिळवायचा. तर म्हणून मग तो आपल्या घरातला अंधार असो, मनातला अंधार असो, किंवा आयुष्यातल्या कुठल्याही दुःखाचं सावट असो, ते सावट सगळं ह्या प्रकाशाच्या माध्यमातून निघून जावं म्हणून आपण दीप प्रज्वलन करत असतो. तर मग मी प्रत्येक देवतेसाठी जेवढे शक्य आहेत तेवढे मी बाहेर, म्हणजे जिथं ठेवायचे त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु पिंपळ वृक्षाचा काही मला बाहेर जाऊन ठेवणं शक्य नव्हतं, जवळपास झाड नव्हतं. मग ते दिवे मी देवाच्या समोरच ठेवले आणि नंतर मग यमदीपदान केलं. या पद्धतीनं आमचा आजचा दिवस गेला. श्री स्वामी समर्थ.